साधारणतः एक कोरोमंडल नावाची कंपनी आहे। त्या कंपनीने डीएपी खत देण्याच्या संदर्भात जिल्हा कृषी अधिकारी जिल्हा परिषदनी त्यांना खताचं वाटप आणि वितरण कशा पद्धतीने करावं अतिशय स्पष्टपणे सांगितलं। जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांना एकदा नव्हे दोनदा नोटीस दिल्या की तुम्ही खताचं वितरण करत असताना याचं लिंकिंग करण्याचा हट्ट करू नये। पण जे लोक यांच्या शेतकऱ्यांच्या हिताच्या डीएपी खताची खरेदी करतात तेव्हा हे जबरदस्तीने सांगतात की यासोबत तुम्हाला सल्फर, नॅनो डीएपी, पीडीएम पोटॅश 15-15-15 जबरदस्तीने का घेतील? मी स्वतः या विभागाचे सचिव विकास रस्तोगी साहेबांना व्यक्तिगत भेटून आलो की कोणत्याही पद्धतीने चंद्रपूर जिल्ह्यात लिंकिंग होता कामा नये, जबरदस्ती होता कामा नये। एक तर शेतकऱ्याची तुटपुंजी मुद्दल आणि भांडवल असतं, त्यामध्ये तुम्ही त्याच्यावर जबरदस्ती कराल का? अरे त्याचं अन्न खातं काही तर लाच ठेवा। आणि म्हणून कोरोमंडल या कंपनीच्या श्री प्रीतम श्री उपप्रबंधक विक्री आणि विपणन अधिकारी याच्याशी मी स्वतः बोलतो। मी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून त्यांना विनंती केली की आपण असं करू नका, ताबडतोब चूक दुरुस्त करा। पण इतकी मस्ती आहे, आता याला जरा शिक्षेचं खत दिल्याशिवाय याची मस्ती कमी होणार नाही अशी लक्षात आली। आणि म्हणून मी आज स्वतः पोलीस स्टेशनमध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय शेतकऱ्यांच्या बाजूने अतिशय अनुकूलतेने त्यांनी नोटीस दिलं की तुमच्यावर एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक या संदर्भातल्या कायद्याने कारवाई केली जाईल। पण मी स्वतः आता रिपोर्ट दिली आहे। सर्व शेतकरी, भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व प्रमुख नेते आणि मी जिल्हाधिकारी महोदयांना विनंती केली आहे की सरकारच्या वतीने तुम्ही रिपोर्ट द्या, त्याला अटक करा, एकदा समजू द्या ही महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे। या भूमीमध्ये कायद्याच्या धज्जिया उडवण्याचा अधिकार तुम्हाला राहणार आणि आवश्यक असेल तर मग विधानसभेत मी प्रश्न उचलीनच, पण आंदोलनालाही आम्ही सुरुवात करू। शेवटी अशा लोकांवर कडक कारवाई कायद्याच्या चौकटीत मागतोय आम्ही, काही कायद्याच्या बाहेर जाऊन मागणी करतच नाही। मला वाटतं की आता पोलीस विभागाने ही कडक कारवाई करणं ही शेतकऱ्यांच्या हितासाठी अति आवश्यक आहे।